नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ऑन पॉईंट या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. जे शेतकरी नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. सध्या राज्यात विविध साध्या योजनांसाठी सुद्धा आपल्याला इंटरनेटचा उपयोग करावा लागत आहे. पहिलं ई पीक पाहणी ही ऑनलाईन नव्हती, आता ई पीक पाहणी ऑनलाईन झाली आणि आता पाठीमागच्या वेळेस जे अनुदान मिळाले आहे, आता एक 5-5 हजार रुपये अनुदान सरकार देत आहे. ते 5-5 हजार रुपये अनुदान सरकार ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी ई पीक पाहणी केली होती फक्त त्याच शेतकऱ्यांना देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग आत्ता सोयाबीन खरीप हंगाम चालू आहे. या हंगामामध्ये बरेच शेतकरी ई पीक पाहणी केली असेल किंवा काय करायचे राहील तर करून घ्या. काल जेव्हा मी ई पीक पाहणी करण्यासाठी शेताकडे गेलो, ई पीक पाहणी ॲप पहिल्यांदा तर ओपन होत नव्हती. बराच वेळ झटून ई पीक पाहणी ॲप ओपन झाली. नंतर ज्यावेळेस ई पीक पाहणी ॲप ओपन झाली त्यावेळेस संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर जेव्हा मी छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 असे 2 ऑप्शन येतात. मग छायाचित्र 1 वर जेव्हा क्लिक केलं त्यावेळेस वरी असं नोटिफिकेशन आलं की आपण जो गट नंबर इथं टाकलेला आहे त्या गट नंबरपासून आपण काही मीटर दूर आहात, म्हणजे जसे 500 मीटर दूर आहात, 1000 मीटर दूर आहात, 1400 मीटर दूर आहात असं याची नेत होते. मी प्रथमतः त्याला इग्नोर केलं आणि मी फोटो काढला. ज्यावेळेस सोयाबीनचा फोटो काढला नंतर एक नोटिफिकेशन ज्यावेळेस मी फोटो काढला त्यानंतर आलं, अक्षरवृत्त रेखावृत्त सगळं दाखवून त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जो फोटो काढलेला आहे हा फोटो तुमच्या सोयाबीनच्या पिकाच्या मध्यापासून, म्हणजे जो गट नंबर टाकला आहे त्या गट नंबरच्या मध्यापासून 1400 मीटर दूर अंतरावर आहे. मग ही इग्नोर करण्यासारखी गोष्ट नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हे विषय कसा आहे माहिती आहे का? आणि जेव्हा मी त्या ॲक्युरेट त्यांच्या GPS लोकेशननुसार जात होतो तेव्हा मला असं जाणवलं, आता ही हसण्याची बाब आहे, त्या GPS लोकेशनच्या नुसार मी दुसऱ्याच्या शेताच्या मध्यभागी गेलो. आता त्यांच्या शेतात जाऊन फोटो काढायचा का आपल्या शेतात जाऊन फोटो काढायचा? समजा आपण जरी काही शेतकऱ्यांनी ॲक्युरन्सी म्हणून तिथं जाऊन फोटो काढला असेल, 100% ॲक्युरन्सी दाखवली असेल, पण भविष्यात जर समजा उद्या चालून हे जर म्हणले GPS ट्रॅकरनं तुमची ॲक्युरेट लोकेशन ही दुसऱ्याच्या शेतात दाखवत आहे, मग तुम्हाला तिथं दाखवलं 100% ॲक्युरन्सी, पण ज्यावेळेस तुमचं लोकेशन चालू होतं तेव्हा लोकेशन तुमचं तिथं दाखवत नाही, फक्त ॲपचं लोकेशन त्या ठिकाणी दाखवतं. तुमचं जे ओरिजिनल लोकेशन आहे ते तुमच्या शेतापासून दुसऱ्याच्या शेतात दाखवतं. मग हे आत्ता शेतकरी ह्याच्यावर इग्नोर करतात, पण भविष्यात सरकार याच्यावर काही अडचण आणू शकतं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझे सांगणं आहे की असा जर प्रॉब्लेम येत असेल पहिल्यांदा तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा तहसील कार्यालयाची किंवा कृषी सेवक, तुमचा जो तिथला कृषी सेवक असेल किंवा तलाठी कार्यालयाची प्रथम गाठ घ्या, त्याला सांगा ही पूर्ण असं आहे. कारण प्रत्येक शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. दुर्लक्ष करून चालणार नाही, हे भविष्यात महागात पडणार आहे आपल्या सर्वांना. कारण हे राज्य सरकार आहे, हे तुम्हाला माहीत तर आहे. काही वेळेस ती म्हणते ई पीक पाहणी करा, काही वेळेस म्हणते ई पीक वेळ लावला, असं झालं तसं झालं, म्हणजे अनेक कारण आहे त्यांच्यापाशी द्यायला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की व्यवस्थित तलाठी कार्यालयामध्ये जाऊन त्यांना सांगा असं असं होत आहे. जेव्हा आम्ही छायाचित्र काढतो आमच्या पिकाचं त्यावेळेस आम्हाला ॲक्युरन्सी दाखवत नाही, ते असं सांगतं की 1400 मीटर दूर आहात तुम्ही, 1400 मीटर दूर आहात तुमच्या पिकापासून. आणि जेव्हा तुम्ही ती ॲक्युरन्सी परफेक्ट करायला जाता तेव्हा तुम्ही जाता दुसऱ्या शेतात. मग दुसऱ्या शेतात जाऊन फोटो काढायचा का? हे तलाट्याला विचारा, हे त्या कृषी सेवकाला जाऊन विचारा. उद्या हेच लोक जर आपण एखादी गोष्ट चुकली, उद्या आपण जर त्यांच्याकडे गेला की सर असं आहे, ते मला विमा मिळाला नाही, मला अनुदान मिळालं नाही, तर उद्या हेच लोक म्हणतात तुम्ही आमच्यापासून आला ना आहात, तुम्ही स्वतःचा भोंग कारभार केला आणि ती चूक तुम्हाला भविष्यात महागात पडते. हे उद्या चालून हात वरती करणार. आता मी एकदा तुम्हाला दाखवतो ही पाहणी कशी करायची ती. प्रथम तुम्ही तुमचा विभाग निवडा. आता तुमच्या हिशोबानुसार विभाग निवडा. ही अशा पद्धतीनं लॉग इन पद्धत, शेतकरी म्हणून लॉग इन करा. इतरमध्ये येणार तुमचं, तुम्ही शेतकरी म्हणून लॉग इन करा. इथं तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येतो. तो OTP आल्यानंतर तुम्ही तो OTP टाकून जो खातेदार आहे, समजा नवीन असेल तर नवीन खातेदार जोडा ॲप ह्याच्यावर क्लिक करा. समजा जुना असेल
तर तिथं तुमचा खातेदार निवडामध्ये जावा. निवडा सांकेतिक विचारणार. सांकेतिक जर तुमच्या लक्षात नसेल तर खाली एक ऑप्शन आहे सांकेतिक विसरला म्हणून, त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचं सांकेतिक तिथं टाका. सांकेतिक बोलल्यानंतर पीक माहिती भरा म्हणून जो ऑप्शन येतो त्याच्यावर क्लिक करा. पीक माहिती नोंदवा म्हणून जो ऑप्शन त्या क्लिक करा, त्याच्यावर संपूर्ण माहिती टाका. त्याच्यावर तुमची संपूर्ण माहिती प्रविष्ट करा. माहिती प्रविष्ट केल्यानंतर अपलोड करा यावर क्लिक करा आणि नंतर सगळं झाल्यानंतर अजून एकदा व्यवस्थित झाले आहे का नाही हे पडताळण्यासाठी तुमच्या खाली एक तुमच्या गावानुसार ग्रामीण भागानुसार नोंद असते. ज्यांची पीक पाणी झाली त्याची नोंद खाली येते. त्या नोंदीवर क्लिक करा आणि पहा तुमची इथे नोंदणी झालेली आहे का ती. आणि जर तुमचा ती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल तर तुम्ही तात्काळ तलाठी कार्यालय किंवा कृषी सेवकाची गाठ घ्या, कारण ही चूक उद्या चालून आपल्याला महागात पडू शकते. ज्यावेळेस आपण त्यांना चूक सांगायला जातो, सर असं होतं, आम्ही आमच्या शेतात राहून उभा करून फोटो काढला, तर त्यावेळेस ते दाखवणार की तुम्ही तुमच्या गट क्रमांकाच्या क्षेत्रापासून 1400 मीटर दूर होता. तुम्ही कितीही पटवून सांगितलं तर तिथं डॉक्युमेंटेशन ती झालेलं असते की 1400 किलोमीटर तुम्ही तुमच्या गट नंबरपासून दूर आहात. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तलाठीपाशी जाऊन असं आहे म्हणून सांगा, आम्हाला व्यवस्थित ॲक्युरन्सी देत नाही म्हणून सांगा, तलाठी कार्यालयाकडून ते करून घ्या. नमस्कार, धन्यवाद. माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.